कोल्हापुरी चप्पल माहिती नाही असा महाराष्ट्रात माणूस विरळात सापडेल. आता ही कोल्हापुरी चप्पल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ते एका वेगळ्या कारणासाठी. जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड असलेल्या प्राडाने नुकतंच 2026 सालीचं समर कलेक्शन लॉन्च केलं होतं. ह्याच्यामध्ये कोल्हापुरी चपलेसारखेच दिसणारी एक चप्पल त्यांनी इटालियन असल्याचं भासवत ती लॉन्च केली होती. GI टॅग मिळाला असल्यामुळे या कोल्हापुरी चपलेच्या उत्पादकांना त्याचं श्रेय देणं बंधनकारक होतं, पण प्राडाने असं कुठलंही श्रेय कोल्हापुरी चपलेच्या उत्पादकांना दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळेच याविरोधात आवाज उठवत कोल्हापुरी चपलेच्या उत्पादकांनी महाराष्ट्र सरकारकडे याविरोधात तक्रार केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने ह्याच्यासाठी प्राडाशी पत्रव्यवहार देखील सुरू केलेला आहे. जरी हे GI टॅग कोल्हापुरी चपलेला मिळालेला असला तरी कोल्हापुरी चपलेचे उत्पादक या उत्पादनाचं फक्त श्रेय मागू शकतात, यासाठी कुठलीही आर्थिक भरपाई मागू शकत नाहीत, असं या GI टॅगच्या तज्ज्ञांनी पण सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं आहे ह्याच्यावरती आपल्याला कळेलच. पण ह्याच्यावरनं एक महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तो म्हणजे आपल्या पारंपरिक कला, आपल्या परंपरा, कुठलाही जगप्रसिद्ध आर्थिक ब्रँड असेल, कुठलीही मोठी गोष्ट असेल, ते त्यांच्या आर्थिक ताकदीच्या जोरावरती संपवू शकतो. ही गोष्ट पुन्हा एकदा तयार झाली आहे, ही भीती पुन्हा एकदा तयार झाली आहे. या परंपरांच्या, या कलांच्या संवर्धनासाठी सरकार आता तरी प्रयत्न करणार का, हा प्रश्न विचारणं भाग आहे.